बघा, लास्ट लेक्चरला आपण काय बघितलेलं होतं, तर सर्व्हिस जे ऑपरेशन किंवा सर्व्हिस ट्रान्झिशन ही जी फेज आहे, त्या सर्व्हिस ट्रान्झिशन फेजबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघत होतो लास्ट लेक्चरपासून. ओके, सो आजच्या लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे, तर सर्व्हिस ट्रान्झिशनमध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेस कॅरी आउट केल्या जातात, त्याच्यानंतर त्या सगळ्या टोटल 7 प्रोसेसेस आहेत सर्व्हिस ट्रान्झिशनमध्ये. ओके, त्या प्रोसेस आपल्याला बघायच्या. आणि त्याच्या अगोदर आपण लास्ट लेक्चरला काय बघितलं त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊया. बघा, त्यातला लास्ट लेक्चरला आपण फर्स्ट पॉईंट बघितला होता, तो म्हणजे फंडामेंटल्स ऑफ सर्व्हिस ट्रान्झिशन. ओके, आता फंडामेंटल्स कोणते कोणते होते ते तुम्हाला मी त्यावेळेस सांगितले होते. फंडामेंटल्स कोणते असतात, त्याच्यानंतर वाय सर्व्हिस ट्रान्झिशन फेज इज इम्पॉर्टंट, त्याच्यानंतर सर्व्हिस ट्रान्झिशन फेजचे की प्रिन्सिपल्स कोणते कोणते आहेत, सर्व्हिस ट्रान्झिशन जे आहे फेज, त्या फेजचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, हे सगळे पॉईंट्स आपण लास्ट लेक्चरला बघितलेले होते. फंडामेंटल्स, की प्रिन्सिपल्स, ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यानंतर वाय सर्व्हिस ट्रान्झिशन इज इम्पॉर्टंट, हे सगळे पॉईंट्स आपण लास्ट लेक्चरला कव्हर केलेले होते. तर या लेक्चरला आपल्याला सर्व्हिस ट्रान्झिशनमध्ये जे 7 प्रोसेस कोणत्या कोणत्या असतात त्या प्रोसेस आपल्याला बघायच्या. त्यातली फर्स्ट सर्व्हिस ट्रान्झिशन मधली जी फर्स्ट प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणतात TPS, ट्रान्झिशन प्लॅनिंग अँड सपोर्ट. तुमचं जे सर्व्हिस ट्रान्झिशन असतं त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेस कॅरी आउट केल्या जातात. सर्व्हिस ट्रान्झिशनमध्ये सर्वात पहिली प्रोसेस आहे ती म्हणजे TPS, सर्व्हिस प्लॅनिंग अँड सपोर्ट. ओके, तर बघा TPS ची सिस्टम आहे, TPS ही जी काय प्रोसेस आहे त्या प्रोसेसचं मेन गोल काय आहे बघा. त्यांनी सांगितलं मेन गोल बघा काय दिलंय, सर्व्हिस ट्रान्झिशन प्लॅनिंग अँड सपोर्ट प्रोसेसेस आर एन्शुअर्स दॅट the orderly transition of a new or modified service into production together with necessary adaptations to the service management process. त्यांनी काय सांगितलंय, मेन TPS ची सिस्टम आहे, TPS सिस्टम किंवा TPS प्रोसेसचा मेन गोल कोणता आहे, तर ते काय करतं, एन्शुअर करतं किंवा ते काय करतं, शुअर करून घेतं की तुमच्या ज्या सिस्टम्स आहेत, ओके, किंवा तुम्ही ज्या प्रोसेस कॅरी आउट करतायत ट्रान्झिशन फेजमध्ये त्या प्रोसेसेस किंवा तुम्ही ज्या नवीन प्रोसेस इंट्रोड्यूस केल्यात किंवा तुम्ही ज्या प्रोसेसला मॉडिफाईड केल्यात अशा प्रोसेस ऑर्डर्ड मॅनरमध्ये आहेत की नाही किंवा ऑर्डर्ड फॉर्ममध्ये आहेत की नाही, ओके, किंवा सिक्वेन्शियल फॉर्ममध्ये आहेत की नाहीत, हे सगळं चेक करण्याचं काम TPS सिस्टम करत असते. ओके, मग ती जी ऑर्डर्ड सिस्टम आहे किंवा ऑर्डर्ड प्रोसेसेस आहेत त्या प्रोडक्शनमध्ये असू देत, ओके, किंवा दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये असू देत, पण त्या ऑर्डर्ड ट्रान्झिशन होतंय की नाही त्याच्यामध्ये हे चेक करण्याचं काम किंवा हे शुअर करण्याचं काम TPS सिस्टमचं असतं किंवा TPS डिपार्टमेंटचं असं तुम्ही म्हणू शकता. ओके, so this must incorporate the service design and operational requirements within the transition planning. Transition planning and support has 2 sets of objectives. ओके, जी TPS सिस्टम आहे तिचं मी तुम्हाला गोल सांगितलं. गोल काय असतं की सगळ्या प्रोसेसेस ऑर्डर्ड मॅनेजमध्ये किंवा ऑर्डर्ड मॅनरमध्ये त्याचं ट्रान्झिशन होते की नाही हे चेक करणं आणि ॲज वेल ॲज त्याच्याच बरोबर काय करणं, तुम्हाला जे नेसेसिटी अडॅप्शन म्हणजे तुम्हाला जे रिक्वायर्ड चेंजेस तुम्हाला करायचे आहेत किंवा रिक्वायर्ड चेंजेस जे आहेत ते अडॅप्ट करता येत आहेत की नाही किंवा अडॅप्ट केले जात आहेत की नाही याचं पण चेकिंग करणं. ओके, हे होतं त्याचं गोल. त्याच्यानंतर त्याचे ऑब्जेक्टिव्ह कोणते कोणते आहेत तर बघा, पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन आणि सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे स्टँडर्डायझेशन अँड इम्प्रूव्हमेंट. ओके, आता प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन म्हणजे काय असतं तर बघा, कोऑर्डिनेट म्हणजे काय करतात बघा, जे रिसोर्सेस आहेत त्यांना ॲक्टिव्हिटीज सोबत कोऑर्डिनेट करणं. ओके, या पॉईंटमध्ये TPS सिस्टममध्ये कोऑर्डिनेशन कशाला म्हणतात, तर तुमचे जे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसना तुमच्या ॲक्टिव्हिटीज बरोबर कंबाईन करणं किंवा कोऑर्डिनेट करणं म्हणजेच कोऑर्डिनेशन असतं.
ओके, रिसोर्सेसना ऍक्टिव्हिटीज सोबत कंबाईन करणं किंवा कोऑर्डिनेट करणं. ओके, मग त्या ऍक्टिव्हिटीज प्रोजेक्ट्स मधल्या असतील किंवा त्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या सप्लायरच्या रिलेटेड असतील, त्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या सर्व्हिस मधल्या ज्या टर्म्स आहेत त्याच्या रिलेटेड असतील. ओके, मग त्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीज असू दे, त्या ऍक्टिव्हिटीजने रिसोर्सेस सोबत कोऑर्डिनेट करणं म्हणजेच कसं असतं, याच्यामध्ये कोऑर्डिनेशन असतं. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट पॉईंट त्यातलाच कोऑर्डिनेशन प्लॅनिंग. प्लॅनिंग कशासाठी करतात, तर जे तुमची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसचे किंवा तुमचा जो ऍक्च्युअल तिथे प्रोसेस चालू आहे त्या प्रोसेसमध्ये कुठलंही फेल्युअर होऊ नये, या फेल्युअरसाठी, त्या फेल्युअरला मिनिमाइज करण्यासाठी काय केलं जातं, रिस्कला मॅनेज केलं जातं. त्या रिस्कला मॅनेज कसं केलं जातं, तर त्याच्यासाठी अगोदर काय केलं जातं, प्लॅनिंग केलं जातं. ओके, प्लॅनिंग केल्यानंतर काय करतं, जो प्लॅन असतो तो तुमच्या काय करतो, रिस्क मिनिमाइज करण्याचं काम करतो. म्हणजेच काय, तुमच्या सिस्टममध्ये फेल्युअर होईल याचे चान्सेस काय करतो, कमी करतो. ओके, समजलं कोऑर्डिनेशन म्हणजे कशासाठी म्हटलंय त्याने, प्लॅनिंग कशासाठी दिलंय. प्लॅनिंग ही कन्सेप्ट रिस्क मॅनेजमेंटच्या रिलेटेड आहे त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे फेल्युअरचे चान्सेस तुमचे कमी करायचे. आणि कोऑर्डिनेशन कशाला म्हटलंय, तर तुमचा जो प्रोजेक्ट असेल, सर्व्हिस असतील किंवा दुसऱ्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज असतील, त्या ऍक्टिव्हिटीजना रिसोर्सेस सोबत कोऑर्डिनेट करायचं. ओके, नेक्स्ट त्यातला सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे त्यांचं स्टँडर्डायझेशन अँड इम्प्रूव्हमेंट. ओके, स्टँडर्डायझेशन म्हणजे काय असतं की बघा, इट एन्श्युअर्स अडॉप्शन ऑफ स्टँडर्ड अँड रियुजेबल प्रोसेस अँड सपोर्टिंग सिस्टम. ओके, म्हणजेच काय, तुम्ही ज्या प्रोसेसेस कॅरी करणार आहात किंवा तुम्ही जे रियुजेबल मटेरियल वापरणार आहात किंवा तुम्ही जे सपोर्टिंग सिस्टम वापरणार आहात, त्या सिस्टम्स, ते रियुजेबल मटेरियल किंवा तुम्ही वापरणाऱ्या प्रोसेसेस या स्टँडर्ड असाव्या. स्टँडर्ड म्हणजे काय, प्रत्येक फील्डमध्ये कुठली तरी तुम्हाला प्रोसेस कॅरी आउट करायची आहे तर तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म त्याचा दिला जातो. ओके, मग तो स्टँडर्ड जो फॉर्म असतो त्या फॉर्म प्रमाणे आपल्याला काय करायचं असतं, आपल्या सिस्टमला मॅनेज करायचं असतं, म्हणजे सिस्टमला स्टँडर्डाइज करायचं असतं. ओके, सो स्टँडर्डायझेशन अँड इम्प्रूव्हमेंट. तुम्ही तुमच्या सिस्टमला प्रोसेसला स्टँडर्डाइज केलात. ओके, किंवा तुम्ही रियुजेबल जे मटेरियल वापरणार आहात त्या रियुजेबल मटेरियलला तुम्ही स्टँडर्डाइज केलात, किंवा तुम्ही ज्या सपोर्टिंग सिस्टम वापरणार आहात त्या सपोर्टिंग सिस्टम कशा असल्या पाहिजे, स्टँडर्ड असल्या पाहिजे. ओके, त्याच्यानंतर काय त्याने सांगितलं, इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, थोडक्यात डेव्हलपमेंट. तुम्ही जर बघा, तुम्ही जर मगाच्या पॉईंटमध्ये पण बघा, तुमच्याकडे जर प्रॉपर प्लॅनिंग असेल तर तुम्ही चांगलं कोऑर्डिनेट करू शकता. ओके, तुमचं प्लॅनिंग कसं असेल, प्रॉपर असेल, म्हणजेच काय, फेल्युअरचे चान्सेस कमी असतील, रिसोर्सेसने ऍक्टिव्हिटीज सोबत प्रॉपरली कोऑर्डिनेट करू शकता. तसंच इथे आहे, तुम्ही जर प्रॉपर स्टँडर्डाइज ज्या सपोर्ट सिस्टम्स आहेत त्या सपोर्ट सिस्टम तुम्ही जर यूज केल्यात तर तुमचे काय, इम्प्रूव्हमेंटचे चान्सेस म्हणजे डेव्हलपमेंटचे चान्सेस कसे होतात, वाढतात. किंवा तुमची सिस्टम, तुमच्या सपोर्टिंग सिस्टम काय करू शकतात, तुमच्या मेन सिस्टमला इम्प्रूव्ह करू शकतात. ओके, दोघांचं रिलेशन आहे, प्लॅनिंग असेल आणि कोऑर्डिनेशन असेल, तसं स्टँडर्डायझेशन असेल आणि इम्प्रूव्हमेंट किंवा डेव्हलपमेंट असेल. ओके, तर टीपीएस सिस्टमचं हे तुमचे गोल्स झाले किंवा टीपीएस सिस्टम बद्दल त्यांनी एवढी इन्फॉर्मेशन दिली की टीपीएस सिस्टमचं काम काय असतं. पुन्हा सांगतो, टीपीएस सिस्टम काय करते की तुमच्या प्रोसेसमध्ये जे ट्रान्झिशन होतात ते ट्रान्झिशन ऑर्डर्ड मॅनेजमध्ये किंवा सिक्वेन्शियल फॉर्ममध्ये आहेत की नाही हे चेकिंग करतं. त्याचबरोबर त्या ज्या प्रोसेसेस आहेत किंवा ते जे ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन केल्यानंतर आपल्याला जे रिक्वायर्ड अडॅप्शन आहेत किंवा ते ट्रान्झिशन करण्यासाठी आपल्याला जे रिक्वायर्ड अडॅप्शन्स आहेत ते होत आहेत की नाही हे पण चेक करतं. ओके, त्याच्याप्रमाणे त्या सगळ्या प्रोसेसला मॅनेज केलं जातं. त्याच्यानंतर दोन त्याच्यामध्ये गोल्स होते, प्लॅनिंग कोऑर्डिनेशन आणि स्टँडर्डायझेशन अँड डेव्हलपमेंट किंवा इम्प्रूव्हमेंट. ओके, ही पहिली प्रोसेस होती ट्रान्झिशन, प्लॅनिंग अँड सपोर्ट, टीपीएस सिस्टम म्हणतात. ही सर्व्हिस ट्रान्झिशन मधली पहिली प्रोसेस आहे. सेकंड प्रोसेस कोणती आहे, तर SVT, सर्व्हिस व्हॅलिडेशन अँड टेस्टिंग. सेकंड प्रोसेस कोणती आहे, सर्व्हिस व्हॅलिडेशन अँड टेस्टिंग.
तुम्हाला पूर्ण हा जो पूर्ण युनिट आहे त्याच्यामध्ये काय करायचं एवढेच पॉईंट्स फक्त तुम्हाला त्यांनी दिले आहेत. सर्व्हिस ट्रान्झिशनचे फंडामेंटल्स, सर्व्हिस ट्रान्झिशनचे ऑब्जेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, त्याच्यानंतर वाय सर्व्हिस ट्रान्झिशन इज इम्पॉर्टंट, आणि त्याच्यानंतर शेवटचा जो पॉईंट आहे तो आहे त्यांचा सर्व्हिस ट्रान्झिशन प्रोसेसेस. त्या 7 प्रोसेस झाल्या की तुमचा हा युनिट कंप्लीट होईल. ओके, त्यातली आपण पहिली प्रोसेस बघितली ट्रान्झिशन प्लॅनिंग अँड सपोर्ट म्हणजे TPS सिस्टम. आता आपण सेकंड सिस्टम बघणार आहोत ती म्हणजे सर्व्हिस व्हॅलिडेशन अँड टेस्टिंग, त्यालाच काय म्हणतात SVT. SVT ची सिस्टम असते, त्या सिस्टमचं गोल काय बघा त्यांनी. द गोल ऑफ सर्व्हिस व्हॅलिडेशन अँड टेस्टिंग इज टू प्रोव्हाइड ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स टू द न्यू और चेंज सर्व्हिस सपोर्ट कस्टमर बिझनेस अँड स्टेक होल्डर्स रिक्वायरमेंट. मी काय सांगितलंय, गोल काय सांगितलंय की टू प्रोव्हाइड ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स. ओके, म्हणजेच काय, तुमचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा तुमची जी सिस्टम आहे, तुमच्या ज्या मॉडिफाईड सर्व्हिसेस आहेत, ओके, मग त्या सर्व्हिसेस सपोर्टच्या रिलेटेड असतील, कस्टमरच्या रिलेटेड असतील, तुमच्या स्टेक होल्डरच्या रिलेटेड असतील, म्हणजे थोडक्यात तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड असतील. ओके, अशा ज्या चेंज तुम्ही किंवा मॉडिफाईड तुमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेसना ऑब्जेक्टिव्ह थ्रू एव्हिडन्स प्रोव्हाइड करणं. ओके, म्हणजेच काय, थोडक्यात एव्हिडन्स क्रिएट करणं हे काय असतं, मेन एम आहे किंवा मेन गोल आहे SVT सिस्टमचं. आता बघा तुम्ही या सिस्टममध्ये काय करता, थोडक्यात व्हॅलिडिटी चेक करता किंवा तुम्ही म्हणता त्या सिस्टमची टेस्टिंग करता. आता टेस्टिंग केलेल्यावर काय मिळतात, तुम्हाला रिपोर्ट्स मिळतात त्या सिस्टमचे. मग ते रिपोर्ट्स म्हणजे काय असतात, तुमच्याकडे एव्हिडन्स असतात. म्हणजे काय, तुम्ही एक स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह फिक्स केले आणि ते ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी तुम्ही काय करता, तुमच्या सिस्टमला लाईव्ह एन्व्हायरमेंटमध्ये टेस्ट करताय. ओके, मग त्या टेस्टिंग पासून तुम्हाला काय म्हणतात, रिपोर्ट क्रिएट करताय. म्हणजे काय, तुम्ही ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी तुम्ही काय करताय, एव्हिडन्स क्रिएट करताय. ओके, हेच काय केलं जातं SVT सिस्टम मध्ये, सर्व्हिस व्हॅलिडेशन अँड टेस्टिंग मध्ये केलं जातं. ओके, आता त्याचे ऑब्जेक्टिव्ह बघा काय, हे होतं गोल. ऑब्जेक्टिव्ह बघा त्याचं काय आहे, टू कन्फर्म दॅट द कस्टमर अँड स्टेक होल्डर रिक्वायरमेंट्स आर डिफाईन्ड. पहिलं ऑब्जेक्टिव्ह काय त्याचं, की तुम्हाला कन्फर्म असलं पाहिजे की कस्टमरच्या आणि स्टेक होल्डर्सच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या वेल डिफाईन्ड मॅनरमध्ये आहेत किंवा वेल डिफाईन्ड सर्व्हिसेस किंवा वेल डिफाईन्ड रिक्वायरमेंट आहेत तुमच्या स्टेक होल्डरच्या आणि तुमच्या कस्टमरच्या. ओके, सो आणि सेकंड त्याच्यामधलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते आहे त्यांचं, अश्युअर्स दॅट द रिलीज विल डिलिव्हर सर्व्हिस विच आर फिट फॉर पर्पज, परफॉर्मन्स अँड फिट फॉर यूज स्पेसिफिकेशन्स. म्हणजेच काय, त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तुमचं जे मेन प्रॉडक्ट असणार आहे त्या प्रॉडक्टचा परफॉर्मन्स चांगला असला पाहिजे आणि ते एक असलं पाहिजे स्पेसिफिकेशन्स ना किंवा कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे फिट असलं पाहिजे. ओके, स्पेसिफिकेशनसाठी त्यांनी फिट हा वर्ड यूज केलाय, म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंटला ते फिट असलं पाहिजे, ॲज वेल एज कस्टमरचे जे नीड्स आहेत त्याला त्यांनी प्रॉपर परफॉर्मन्स किंवा प्रॉपर कोऑपरेट केलं पाहिजे. म्हणजेच काय, त्याचा परफॉर्मन्स, त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे. हे सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे टेस्टिंग करण्यामागचं किंवा व्हॅलिडेशन करण्यामागचं. ओके, परफॉर्मन्स आणि स्पेसिफिकेशन जे करणं हे काय केलं जातं, टेस्टिंग आणि व्हॅलिडेशन मध्ये थोडक्यात केलं जातं. ओके, ही झाली तुमची सेकंड सिस्टम, ती आहे सर्व्हिस व्हॅलिडेशन अँड टेस्टिंग. थर्ड तुमची जी सिस्टम आहे ती आहे चेंज इव्हॅल्युएशन. थर्ड तुमची सिस्टम आहे चेंज इव्हॅल्युएशन. ओके, त्या सिस्टम मध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, चेंज इव्हॅल्युएशन प्रोसेस एम्स टू assess major changes like the introduction of new services or substantial changes to an existing service before those changes are allowed to process to next phase in a life cycle. ओके, सर्व्हिस इव्हॉल्युशन याचा मिनिंग काय होतो, इव्हॉल्युशन म्हणजे काय होतं, एका फेज मधून खूप मोठ्या प्रमाणात मेजर चेंजेस होतात तेव्हा त्याला आपण काय बोलतो, इव्हॉल्युशन म्हणतो. ओके, म्हणजेच काय, तुमच्या प्रोसेसमध्ये
मोठ्या मेजर टाईपचे चेंजेस झालेले असतील. ओके, म्हणजेच काय मेजर टाईपचे चेंजेस म्हणजे काय, तुम्ही एखादी नवीन सर्व्हिस किंवा नवीन सिस्टम इंट्रोड्यूस करताय तुमच्या प्रोसेसमध्ये. तर तुम्ही एखादी नवीन कंप्लीट सर्व्हिस इंट्रोड्यूस करताय तुमच्या बिझनेसमध्ये, किंवा तुम्ही काय करताय, जी अगोदरची जी जुनी सर्व्हिस होती किंवा ओल्ड जी सर्व्हिस होती त्याच्यामध्ये मेजर चेंजेस करताय. याला काय म्हणतात, इव्हॉल्युशन म्हणतात. ओके, चेंज इव्हॉल्युशन प्रोसेस काय असतं की तुमचे जे मेजर चेंजेस आहेत किंवा तुमच्या सिस्टममध्ये जी इव्हॉल्युशन होणार आहे त्या इव्हॉल्युशनला चेक करणं किंवा ते जे चेंजेस होणार आहेत त्या चेंजेसचे चेकिंग करणं किंवा त्या चेंजेसना कंप्लीट इव्हॅल्युएट करणं, जेणेकरून ते जे चेंजेस आहेत ते पुढे गेल्यानंतर त्याच्यापासून कोणतेही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ नये. कारण त्या चेंजेसना आपण काय करणार, नेक्स्ट फेजमध्ये ज्यावेळेस एक्झिक्यूट करणार, लाईफ सायकलच्या नेक्स्ट फेजमध्ये ज्यावेळेस टाकणार, त्यावेळेस काय होणार, त्याच्यापासून प्रॉब्लेम्स क्रिएट होणार. ओके, मग तसे प्रॉब्लेम्स क्रिएट नको व्हायला म्हणून काय दिलंय त्यांनी, चेंज इव्हॅल्युएशन जी मेन प्रोसेस असते ती कॅरी आउट केली जाते. कधी, ज्यावेळेस तुम्ही नवीन मेजर चेंजेस एखाद्या सिस्टममध्ये करता, एखाद्या सर्व्हिसमध्ये करता किंवा नवीन सिस्टमच पूर्ण इंट्रोड्यूस करता, नवीन सर्व्हिस ज्यावेळेस तुम्ही इंट्रोड्यूस करता, अशा वेळेस ती सर्व्हिस काय केली जाते, टेस्ट केली जाते किंवा चेक केली जाते, जेणेकरून पुढे गेल्यानंतर त्याचे कोणतेही ड्रॉबॅक्स तुम्हाला दिसता कामा नयेत किंवा त्याच्यामध्ये कोणतेही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ नये यासाठी. ओके, बघा त्याने काय दिलंय त्याच्यानंतर, चेंज इव्हॉल्युशन इज कॉल्ड अपॉन बाय द चेंज मॅनेजमेंट प्रोसेस. ओके, ॲट वेरियस पॉइंट्स इन अ चेंज लाईफ सायकल टू परफॉर्म द चेंज असेसमेंट. ओके, जे चेंज असेसमेंट केलं जातं, ओके, ही टोटल जी चेंज इव्हॉल्युशन ही जी कन्सेप्ट आहे ती चेंज मॅनेजमेंटच्या रिलेटेड आहे किंवा चेंज मॅनेजमेंट प्रोसेस जे असतं त्याच्या रिलेटेड आहे. ओके, याच्यामध्ये मोस्टली काय केलं जातं, चेंज होणारे जे चेंजेस होणार आहेत किंवा जे मेजर चेंजेस आहेत त्याचं काय केलं जातं, असेसमेंट केलं जातं, जेणेकरून त्या चेंजेसपासून पुढे कोणतेही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ नये किंवा त्याचे कोणतेही ड्रॉबॅक्स तुम्हाला बघायला मिळू नयेत तुमच्या सिस्टममध्ये. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय दिलेत, त्याचे ऑब्जेक्टिव्ह दिलेत. ओके, ऑब्जेक्टिव्ह काय दिलेत बघा, इट एन्श्योर्स दॅट द एक्सपेक्टेशन्स आर रिअलिस्टिक. ओके, त्यांनी काय दिलं, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सिस्टममध्ये चेंज करता त्यावेळेस जे चेंज असेसमेंट असतं त्याच्यापासून तुम्हाला काय मिळू शकतं किंवा काय आउटपुट मिळू शकतं, की तुम्ही जे चेंजेस करताय तुमच्या सिस्टममध्ये ते रिअलिस्टिक आहेत की नाही हे चेक केलं जातं किंवा ह्याचं आउटपुट तुम्हाला मिळू शकतं चेंज असेसमेंट थ्रू किंवा चेंज इव्हॅल्युएशन या सिस्टम थ्रू. ओके, तर सो पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे त्यांचं की तुम्ही जे चेंजेस करणार आहात, तुम्ही जे चेंजेस एक्सपेक्ट केले आहेत ते एक्सपेक्ट केलेले चेंजेस तुमचे रिअलिस्टिक आहेत की नाही किंवा रिअलिस्टिक रिझल्ट तुम्हाला मिळतील की नाही याचे असेसमेंट, याचे इव्हॅल्युएशन केलं जातं. ओके, सेकंड त्यांनी काय दिलंय बघा, इंडिपेंडेंटली इव्हॅल्युएट्स ऍक्च्युअल परफॉर्मन्स अगेन्स्ट द एक्सपेक्टेड वन. ओके, तुमचा प्रोसेसचा ऍक्च्युअल परफॉर्मन्स कसा असेल आणि तुम्ही एक्सपेक्ट केलेला परफॉर्मन्स कसा असेल याचंही इव्हॅल्युएशन त्याच्यामध्ये केलं जातं. ओके, नेक्स्ट त्यांनी काय दिलंय बघा, इव्हॅल्युएट द इंटेंडेड अँड युनिटेंडेड इफेक्ट्स ऑफ सर्व्हिस चेंजेस. ओके, आता बघा त्याच्यामध्ये त्यांनी काय दिले, जे इंटेंडेड चेंजेस असतील किंवा युनिटेंडेड चेंजेस असतील या दोन टाईपचे जे इफेक्ट्स आहेत ते काय केले जाते, इव्हॅल्युएट केले जातात. म्हणजे थोडक्यात जे मेजर चेंजेस आहेत ते इव्हॅल्युएट केले जातात, मग ते पॉझिटिव्ह चेंजेस असू देत किंवा निगेटिव्ह चेंजेस असू देत. ओके, सो त्याच्यानंतर त्याचं आउटपुट बघा काय मिळतं तुम्हाला त्याच्यावरून, की तुम्ही जर चेंज इव्हॅल्युएशन प्रॉपर केलात किंवा चेंज मॅनेजमेंट प्रोसेसना प्रॉपर असिस्ट केलात किंवा जे मेजर चेंजेस आहेत त्या चेंजेसना प्रॉपरली जर तुम्ही असेसमेंट त्याची केलात, तुम्हाला काय मिळतं, तुम्ही ते जे रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट्स फॉर्मल फॉर्ममध्ये म्हणजेच डॉक्युमेंटेड फॉर्ममध्ये तुम्ही त्याचं रिपोर्ट्स बनवू शकता. ओके, आणि ते जे चेंज इव्हॅल्युएशन आहे ही जी कंप्लीट प्रोसेस आहे ती कशावर ऑपरेट होते, तर PDCA टाईपची जी सायकल असते, म्हणजे काय, प्लॅनिंग केलं जातं त्याच्यानंतर ते प्लॅनिंग ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट केलं जातं
इम्प्लिमेंट केल्यानंतर पुन्हा चेकिंग केलं जातं आणि पुन्हा त्याच्यावर ॲक्शन्स घेतल्या जातात. म्हणजे काय, प्लॅन, डू, चेक अँड ॲक्ट. PDCA जी सायकल असते त्या PDCA सायकलवरच काय केलं जातं, चेंज इव्हॅल्युएशन ही कंप्लीट सिस्टम आहे ती ऑपरेट केली जाते. पहिल्यांदा काय केलं जातं, असेसमेंट कशी केली जाते, पहिल्यांदा प्लॅनिंग केलं जातं की आपल्याला असेसमेंट कशी करायची आहे. त्याच्यानंतर ॲक्च्युअल असेसमेंट केली जाते. त्याच्यानंतर काय केलं जातं, पुन्हा चेकिंग केलं जातं की असेसमेंटमध्ये कोणते कोणते प्रॉब्लेम्स आले. त्याच्यानंतर पुन्हा त्या प्रॉब्लेम्सवर काय केले जाते, ॲक्शन घेतली जाते. ओके, दॅट इज युअर PDCA सायकल फॉर चेंज इव्हॅल्युएशन. ओके, सो हे झालं तुमचं चेंज इव्हॅल्युएशन प्रोसेस. ओके, नेक्स्ट तुमच्याकडे जी प्रोसेस आहे ती आहे रिलीज अँड डिप्लॉयमेंट मॅनेजमेंट. ओके, नेक्स्ट त्यांची प्रोसेस आहे रिलीज अँड डिप्लॉयमेंट मॅनेजमेंट. काय त्यांनी सांगितलं बघा, रिलीज अँड डिप्लॉयमेंट मॅनेजमेंट एम्स टू बिल्ड, टेस्ट अँड डिलिव्हर द कॅपॅबिलिटी to provide the service specified by service design, and that will accomplish the stakeholders requirement and deliver the intended solution. ओके, आणि काय सांगितलं बघा, रिलीज अँड डिप्लॉयमेंट मॅनेजमेंट एम्स टू बिल्ड, टेस्ट अँड डिलिव्हर कॅपॅबिलिटी टू प्रोव्हाइड सर्व्हिस स्पेसिफाईड बाय द सर्व्हिस डिझाईन. म्हणजे का, तुमच्या सर्व्हिस डिझाईन थ्रू तुम्ही जी सर्व्हिस स्पेसिफाय केलेल्या असतात, म्हणजे तुमच्या सर्व्हिस तुम्ही जे डिझाईन बनवता त्या डिझाईनमध्ये तुम्ही कोणत्या टाईपची सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहात किंवा तुमची सर्व्हिस कशी असेल याच्याबद्दल काय केलं जातं, इन्फॉर्मेशन दिली जाते. मग ती सर्व्हिस ॲज इट इज तुमच्या सर्व्हिस डिझाईनमध्ये जशी मेन्शन केली होती तशी सर्व्हिस क्रिएट करणं, म्हणजे काय बनवणं, बिल्ड करणं. ते बिल्ड केलेली जी सिस्टम आहे तिला टेस्ट करणं आणि ती सिस्टम डिलिव्हर करणं, हे काम कशा थ्रू केलं जातं, रिलीज अँड डिप्लॉयमेंट मॅनेजमेंट थ्रू केलं जातं. समजलं? तुम्ही ज्या सिस्टम्स किंवा ज्या स्टेक होल्डर्सच्या रिक्वायरमेंट आहेत, कस्टमरच्या रिक्वायरमेंट आहेत किंवा तुमच्या सर्व्हिस डिझाईनमध्ये जी सर्व्हिस मेन्शन केली होती किंवा जसं डिझाईन मेन्शन केलं होतं त्या डिझाईन केलेल्या किंवा त्या इन्फॉर्मेशन प्रमाणे तुमचं डिझाईन आहे की नाही, किंवा त्या इन्फॉर्मेशन वरून तुमचं डिझाईन त्या सर्व्हिस डिझाईनच्या स्टँडर्ड्सना मॅच करेल असं डिझाईन बिल्ड करणं, त्याचं टेस्ट करणं आणि ती टेस्ट केलेले जे रिझल्ट्स आहेत त्यांना डिलिव्हर करणं, हे काम कोण करतं, रिलीज अँड डिप्लॉयमेंट मॅनेजमेंट. ओके, सो त्या रिलीज अँड डिप्लॉयमेंट मॅनेजमेंटचं मेन गोल काय असतं, टू डिप्लॉय रिलीजेस इन टू प्रोडक्शन अँड एनेबल इफेक्टिव्ह युजेस ऑफ सर्व्हिस इन ऑर्डर टू डिलिव्हर व्हॅल्यू टू द कस्टमर. ओके, म्हणजे काय सांगितलंय, इफेक्टिव्ह तुमची जी सर्व्हिस आहे त्या सर्व्हिसचा इफेक्टिव्ह यूज होतोय की नाही. ओके, कशासाठी इफेक्टिव्ह यूज होतोय की नाही, कस्टमरला त्या तुमच्या सर्व्हिसचा इफेक्टिव्ह यूज होईल की नाही. ओके, हे काय करणं, चेक करणं किंवा हे शुअर करून घेणं, हे काय असतं, मेन गोल असतं रिलीज अँड डिप्लॉयमेंट मॅनेजमेंटचं. ओके, ऑब्जेक्टिव्ह त्यांनी काय सांगितलं बघा, टू एन्श्युअर क्लिअर अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन्स आर प्लेस्ड. ओके, ते काय करणं की तुमची जी मेन सर्व्हिस आहे किंवा तुमचे जे प्लॅन्स आहेत त्याला एन्श्युअर करणं की तुमचे जे प्लॅन्स आहेत ते कॉम्प्रेहेन्सिव्ह असतील अँड क्लिअर असतील, म्हणजेच काय विजिबल प्लॅनिंग तुमचं असेल. ओके, नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे, बिल्ड, इन्स्टॉल, टेस्ट अँड डिप्लॉय द रिलीज पॅकेजेस ऑन शेड्यूल. म्हणजेच काय, तुमच्या ज्या चेंज सर्व्हिसेस आहेत त्यांना कम्प्लिटली डिझाईनप्रमाणे बिल्ड करणं, त्यांना इन्स्टॉल करणं, त्यांना टेस्ट करणं आणि जर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला असेल त्याला डिप्लॉय करणं, हे काय केलं जातं, ॲज पर तुमचे जे रिलीजचं जे पॅकेज असतं त्याच्याप्रमाणे त्याला बनवणं. तुम्ही जे स्टँडर्ड ठेवले त्या स्टँडर्डप्रमाणे त्याला किंवा तुम्ही जे शेड्यूल फिक्स केला त्या शेड्यूलप्रमाणे त्या स्टँडर्डप्रमाणे त्याला फिक्स करणं आणि त्याला बनवणं, त्याला इन्स्टॉल करणं किंवा त्याला टेस्ट करणं आणि त्याला डिप्लॉय करणं, या प्रोसेसेस कॅरी आउट करणं, हे त्याचं काय मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, सो हे झालं डिप्लॉयमेंट मॅनेजमेंटचे गोल्स काय आहेत, डिप्लॉयमेंट मॅनेजमेंट म्हणजे काय असतं आणि डिप्लॉयमेंट मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह कोणते कोणते असतात. ओके, सो आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे चेंज मॅनेजमेंट म्हणजे काय असतं. ओके, त्याच्यानंतर सर्व्हिस असेट अँड कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट
आणि त्याच्यानंतरचा लास्ट पॉईंट आहे तो आहे नॉलेज मॅनेजमेंट. हे जे 3 पॉईंट आहेत आपण ते लास्ट लेक्चरला आपण बघूया. ओके, आजच्या लेक्चरला आपण काय बघितलंय, सर्व्हिस ट्रान्झॅक्शन प्रोसेसेस कोणत्या कोणत्या असतात, त्यातलं TPS सिस्टम काय असते, SVT सिस्टम काय असते, चेंज इव्हॅल्युएशन काय असतं, रिलीज अँड डिप्लॉयमेंट मॅनेजमेंट म्हणजे काय असतं, असे चारही पॉईंट्स आपण आजच्या लेक्चरला बघितले. ओके, बाकीचे जे सगळे पॉईंट्स उरलेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.